हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल माझे फ्रेंड्स. तर आजचा दिवस ना खूपच चांगला असेल, कारण कालचा खूप भयंकर गेला. काही शूट केलं नाही आणि त्याच्या संध्याकाळी तो खूप मोठा वाढवा झाला. थोड्या करता वाचलंय आमचं घर. म्हणजे झालंय हे की मी दिली टमाटे वरणाला फोडणी आणि मी टमाटे टाकायची विसरली. तर टमाटे मी छोट्या फोडणी द्यायच्या ह्याच्यात मी फ्राय करत दरवेळेस मी करतेच, विसरली तर. ते करता त्याचा जो जाळ भडकला, माझं पूर्ण चिमणीचा सत्यानाश लावून दिला त्याने. पाठीमागची ती स्टाईल वगैरे काळी झाली आहे. आणि किचनचं ते वरचं जे आता नवीन आपण किचन ट्रॉल्या केल्या, त्या ट्रॉल्या खालच्या आणि वरचं जे केलं होतं फर्निचरचं काम, तिथेही खाली काळपटपणा येऊन गेला त्याचा धुराचा. एवढा वाढवा झाला, मी तुम्हाला दाखवतेच तो पण. आणि काल मला बरंच वाटत नव्हतं. तर कामं जास्त नाही आहे, पण ह्या पोरींमुळे खूप थकवा जातो, खूप थकून जाते. सकाळी आता नाही आहे, आत्ताशी थोडासा मोबाईल पाहिला, काही अपडेट बघून घ्यायचे, कारण सकाळपासून एवढा टाइम भेटतो. आता घर आवरायला घेईल, घरात पूर्ण पसारा आहे. आणि टिफिन पण आता दिले गेलेले, पोरी गेल्या दोघी शाळेत. आता घर आवरण्यातच जाईल. घर आवरत नाही तेवढं त्यांना घ्यायला जा, घेऊन आले का परत त्यांचा तमाशा चालू होऊन जातो. आणि आज थोडं ऊन पडले, बघूया किती वेळ पडतंय. कपडे धुवायला लावून देते. थोडं घर आवरायचं होतं, पण आता काय माहिती काय होतं. शनिवार रविवार आवरावं लागल आणि सोमवारी तर घट बसतील. सुट्टी राहिली तर बरं राहील. पोरी त्रास देत नाही ना, मग छान ही घ्यायला जायला जा. बघूया आज काय करता येईल. तर घरात खूपच पसर आहे. तुम्हाला आता काय दाखवणार, रोजच तेच दाखवा असं होऊन जातं. पण ठीक आहे, चला मी तर दाखवते तुम्हाला मी माझ्या घरात काय काय पसारा करून ठेवलेला आहे जाण्या पहिले. आणि एक ब्लाऊज शिवते, थोडं काम बाकी, ते झालं का मग आपण वेअर करून पाहूया मस्त वाटतं की नाही. माझंच आहे, 2-3 कापून ठेवलेले, ते पण करून घ्यायचे, कारण की आता सण येत आहे तर लागतात. तर बघूया काय होतंय काय नाही. चला सोबत राहा. आजचा दिवस तुमचा खूप खूप छान जाओ आणि सगळ्यांना आज देवाची कृपा लाभो आणि खूप चांगला दिवस जाओ. बघूया न्यू काय अपडेट राहील. आज चेहरा कसा काळपट पडून गेलेला माझा. चला तर हे बघू शकता तुम्ही. आता सकाळी सकाळी एवढा सारा पसारा, तुम्ही म्हणाले घर आहे का काय, तर इतकं सगळं तुम्ही बघू शकता. हे सगळं मला एकटीला आवरायचं असतं. गुड आफ्टरनून फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल. तर मी ते रेडी होऊन माहीला घेऊन आल्यानंतर हे बघा, स्वेटर रात्री इथेच पडलेले, इथे सामान पडलेले, ते आवरत होते. तर माहीचा डान्स पाहत बसली. माही डान्स करते. आय लव्ह दिस सॉन्ग अँड डान्स. या दोघं गोष्टी फार आवडतात. मन रिलॅक्स होतं. पण आज काहीच फायदा नाही आहे, माझं माइंड शांत होत नाही आहे. माही डान्स करते, मला दाखवते. तर इथे माहीचा डान्स चालू आहे आणि कोणत्या गाण्यावर चालू आहे तेही गाणं तुम्हाला ऐकू येईल. भले मला कॉपीराईटचा क्लेम लागला तरी चालेल, पण माही डान्स करते तर ते गाणं ऐकणार नाही तर तुम्हाला डान्स कोणत्या गाण्यावर करते हे कसं कळणार. त्यामुळे इथे हे गाणं प्ले होणार आहे आणि खूप छान वाटते हे गाणं ऐकताना. तर हे बघा आमच्या माहीची डान्स. तिला जशा वाटेल तशा स्टेप करते, जशा येईल तशा, आणि पूर्ण एन्जॉय करते. आणि डान्स म्हणजे काय असतं, एन्जॉय करणं, प्रत्येक एक गोष्ट फील करणं. तर ती पूर्ण त्याचं आहे ना एक्सपिरियन्स घेते आणि खूप छान ती एन्जॉय पण करते. तर तुम्ही बघा माहीचा डान्स.
माहीचा डान्स आवरून वगैरे झाल्यानंतर जेवण वगैरे झाले, त्यानंतर मी 4 वाजता सईला सोडवायला गेली आणि सोडवून जस्ट 2 सेकंदात पुढं आले, तेवढ्यात पाऊस चालू झाला. तर मी इथे त्रिमूर्तीत मधून जो रोड आहे आमच्या घराकडून निघतो इथे थांबली. इतका जोरात पाऊस चालू झाला की मला काहीच दिसेना आणि चालवता अशक्य होऊन गेलं, म्हणून मी इथे थांबली. तर माझ्यासारखे बरेच लोक थांबलेले होते, कारण पाऊसच एवढा जोरात आहे. आणि बघा, बोलता बोलता तेवढं ते पूर्ण भरून गेलं पाण्याने. तुम्ही बघू शकतात, गाडी काढणं म्हणजे अवघड होऊन जाईल एवढं. बघा किती पाणी साचलंय ना. तरी इथे कमी होता, पुढे तर अजून होता. तुम्ही बघू शकता सगळे लोक थांबलेले, एवढा पाऊस जोरात चालू होता. आणि नाल्यामध्ये जाऊन सुद्धा तो बाहेर एवढा पाऊस थांबलेला होता. सगळ्यांचे कामं थांबले आणि सगळेजण अडकले होते. आणि आमच्यासोबत बरेच जण होते जे थांबलेले होते. आणि इथे बघा, मी ना घरी निघाले शेवट पावसात, पण मी इथे पाणी इतकं साचलं होतं की 2 रोड ओलांडून आले, पण तेथून काही निघता नाही आलं, 3ऱ्या रोडने आले. तर हे बघू शकता, इतकं पाणी वाहत आहे की डायरेक्ट गाडी माझी बंद पडली त्या पाण्यामध्ये. डायरेक्ट चाकं पूर्ण बुडून गेले, एवढं पाणी होतं. गाडी काढता सोय नव्हती तिकडे पुढे. आणि हा व्हिडिओ ताईंनी बनवला होता आणि हा व्हिडिओ मी बनवला आहे आमच्या गॅलरीतनं, जो आमच्या बिल्डिंगला लागून नाला आहे, आमच्या घरापासून जवळच त्या नाल्याचा होता. डबलचा वाहत होता. आणि संध्याकाळी मी इथे बिर्याणी बनवली होती, तर थंडी खूप वाजत होती. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.